ना मग सीटवर ठेवावं लागेल ना. ठेव, हा मागे ठेव नाही तर कुठे पण ठेव. बाय बाय कर तिला. बाय 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 बाय. तुम्ही तोंड बिन धुवा. मंडळी आम्ही आहोत आता हा रोड आहे ना, हा रोड. अरे रोडच नाही दिसत. साईड हा रोड आहे ना, हा रोड आहे पोलादपूर टू महाबळेश्वर. आणि आम्ही कंटिन्यू उरणवरून आलो. 7ला निघालो, 11ला इकडे पोहोचलो. 12 वाजले, पावणे 12. 9, 10, 11. 11 वाजले, पावणे 12 नाही वाजले. किती वाजले बघ? 11:50 झाले. आणि मस्त प्रवास झाला. गाडी बघा, पण मध्ये थोडंसं हे आहे. आणि कॅमेरा पण इकडेच चालू केला. आता आम्ही पोलादपूरमध्ये चाललेलो आहोत महाबळेश्वरला. डबे आणलेत, पण आता सध्या तेवढा टाइम नाही झाला, तर म्हटलं थोडा टाइम. तुझी फॅन कुठे आहे? अय्या माझी फॅन आहे तिकडे, बघते का बघ. भाव गेली पण मगाशी बघत होती. ॲटिट्यूड वाली फॅन. हा चला. दाखवते तुला दाखवते बस. चलो. वेगळंच हे येते या याच्यामध्ये. काय हे मंदिर आहे. आणि इकडे आम्ही दरवेळेस इकडे मस्त डब्बा खायला जागा असते इकडे. हा हे झाडं वगैरे आहेत ना, तर इथे आम्ही डब्बा खातो. पण आज वाजलाय थोडा, म्हणजे नाश्ता केला मध्ये, तर आता थोड्या वेळानंतर जेवू. आहेत कुठे आहेत? वरती बघ, खूप आहेत मधमाशांचे पोळे. दिसत नाही तुला? हे बघ, हे काय? हे बघ, मधमाशांचे पोळे सांगतेस ना, ते काय? हे बघ एवढे केवढे आहेत. आणि एक गोष्ट, जेव्हा आपण फिरायला जातो किंवा कुठे जातो, एक गोष्ट मी कधीच विसरत नाही, ती आज विसरली. ती म्हणजे काय बोलतात त्याला? ट्रायपॉड विसरली. त्याच्यामुळे आता माझा हात दुखणार आहे जाम. आणि मी काही मेकअप नाही केला, काय नाही केलं. सकाळी घरातून आंघोळ केल्या, जराशी पावडर लावली, तसंच निघालो. घरातलेच कपडे घालून निघालो. म्हटलं प्रवासात काय करायचे, फार चांगले कपडे. आता महाबळेश्वरला घालू काय मस्त मस्त कपडे. काय गा काय गा. आणि महाबळेश्वरला तुम्हाला मी माझ्या एका मैत्रिणीला पण भेटते. जर तिच्या घरी गेली तर, म्हणजे ती महाबळेश्वरमध्येच राहते. आता आधीच नाही सांगितलं तर मग सलून सांगते. आधीच सांगितलं का मग तसं घडत नाही. त्याच्यामुळे ती आमची गाडी आणि ही आमची जाडी. जनरली लोक पुण्यावरून जातात. पुण्यावरून जर महाबळेश्वरला गेलो तर फक्त 9 किलोमीटरचा घाट आहे वाईवरून. आणि पोलादपूरवरून गेलो तर जवळपास 40 किलोमीटरचा घाट आहे. तर आता आपण थोडंसं इथे फ्रेश व्हायला थांबलेलो आणि आता आपण निघूया. चला.
मंडळी महाबळेश्वरचं वातावरण जाम थंड आहे, मस्त एकदम. आणि आलो आणि थंड थंड एकदम एकदम चेंज. आणि आलो पण आम्ही AC मधून, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आणि आम्ही कुठे आहोत राहायला वगैरे एक्झॅक्टली, आणि कधी जर तुम्ही पण महाबळेश्वरला आले अचानक तुम्हाला जर रूम्स अवेलेबल नसतील वगैरे, तर आम्ही कुठे आहोत ते मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देईल उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण आता अंधार होत चाललाय तर दिसत नाहीये. आणि त्यांचा नंबर पण देईल. आणि हा जो एरिया आहे तो मला छान वाटतो, म्हणजे जरा असा मोकळा वगैरे, कारण मला असं खूप गडबड गोंधळ नाही आवडत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बऱ्याच वस्तूच मी विसरली आणायला, म्हणजे खूप साऱ्या वस्तू आणल्याच नाहीत. तर आता विचार करते की मार्केटमधून घेऊया. आणि महाबळेश्वर मार्केट ज्यांना आलेत त्यांना माहिती आहे, महाबळेश्वर मार्केटमध्ये एकदम वेगळ्याच अशा वस्तू असतात, किंवा क्लोथ्स बोला, पर्स बोला, एकदम जे की जनरली मार्केटमध्ये नाही दिसत असे इकडे दिसतात. त्याच्यामुळे महाबळेश्वर मार्केट म्हणजे माझं फेवरेट हे आहे. तर थोडंसं काहीतरी घेऊया पण तिकडून. आणि मेन म्हणजे घ्यायचं ते म्हणजे स्वेटर, कारण मागच्या वेळेस मी सलोनीचं स्वेटर घातलेलं माथेरानला, आणि यावेळेस तिचं ते सापडलंच नाही. तर ती बिचारी तिला बिचारीला थंडी लागते, ती बोलते जाशील तर आधी मला स्वेटर घे. तर चालेल. आणि आता इथे बोलायचंय, तो मुद्दाम वस्तू आणल्या नाही तर तुला इकडून घ्यायला. नाही असं काय नाही, असं काय नाही, माझा पगार नाही झालाय अजून. झाला ना. तर इथून मार्केट आता जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही 4 व्हीलर तिथे पार्क केली आहे जिथे आम्ही राहायला आहोत. आणि आता इथून आम्ही मार्केटमध्ये जाऊ. हे बघा इकडे पाठी हनुमानाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. मंडळी मी तुम्हाला बोलली होती की माझी मैत्रीण एक महाबळेश्वरमध्ये आहे आणि तिच्या घरी जाण्याचा पण आमचा प्लॅन आहे. तर तिला काय सांगितलेलं नाही आहे अजून का मी आली आहे महाबळेश्वरमध्ये वगैरे, काहीच प्लॅनच नाही नव्हता. डायरेक्ट तिच्या घरी जायची. ती घरी आहे का नाही ते पण नाही मला माहिती, पण डायरेक्ट तिच्या घरी जाणार आहोत असं ठरलंय. आता तरी ठरलंय. आणि इकडे आता 5:30 वाजताच अंधार व्हायला सुरुवात झाली आहे बघा. बरोबर 5:20 झालेत आणि केवढा अंधार झालाय बघा. म्हणजे सनसेट इकडे लवकरच होतो. तर आलोत आम्ही बाहेर, पण दिसत नाही, बघूया. शबो शबा नाही का? हा गुलाबी बाकी कुठे गेली? हा हा बोलव. सांग बोईसरवरून आले. हा सोना दीदी घे तू कर आता थोडासा. नाही तू आता पॉज कर मला. शब्द मला ओळखतच नाही. कशी आहेस? बरी आहे. तू कशी आहे? या आमच्या झाडाचे खास तुझ्यासाठी आणले. कितने तक है? पसंद आला तरच घे ना. बघ ना तुला आवडेल ते. कितीपर्यंत आहे? 750. शबानाकडे ड्रेस ड्रेस वाला ड्रेसची शॉपिंग करते. आणि डार्क कलर वगैरे आहेत जरा थोडे. हा ते पट्टीवाला आहेत ना? चालतील हा पट्टीवाला पण मस्त होईल याच्यापेक्षा. तो मस्त आहे बघ ब्लू वाला. हा हा
तू आता तुला आम्ही व्हिडिओ मध्ये बघू. शब्बला खरं तर शब्ब मला तर आता एकदम वेगळीच वाटते. तुला आता आम्ही व्हिडिओ मध्ये आईला पण दाखवू. आई खुश होईल बघून. आईच्या जान घेऊ इच्छावर. चल आता मुलांना एकदाच आलेली. हो परत नाही पण खूपच पाऊस असतो. इथनं जाते ना तिथे पण एवढा पाऊस असतो ना कुठे पाऊस तिकडे घेऊन तसंच होतं. खूप पाऊस पडतो. आता आली काय नक्की ये. आता चल नाही तर आमच्या सोबत. हो आता तुला आम्ही तिकडे बसून देतो बसमध्ये. चल चल तू बघते का नाही व्हिडिओ का नाही बघतच नाही बघा. शब्बो आणि आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो. एकत्र म्हणजे एवढे हे की आणि आता सगळे वेगवेगळे झाले पण एवढे सगळ्यांची एकमेकांची आठवण काढतो ना खूप सगळ्यांचीच. चल बाय बाय बाय. ते बापरे बस शबानाकडे मस्त वेदर आहे बघ. याच्यामध्ये राहते असं फील होते का कुठे आलोत आणि कुठे नाही. बघ कसं मस्त धुका वगैरे केवढं धुका आलंय पण भरपूर ढगामध्ये राहते. अजिबात येत येते येते. माहिती नाही आपल्याला बरोबर ना. कसला वेदर झालाय जाम भारी बरोबर की नाही. असं वाटतं कुठे आलोत स्वर्ग वेगळ्याच ठिकाणी आलोत असं. हा वेदरसाठी खास म्हणजे महाबळेश्वरला यावं म्हणजे जवळ आहे मुंबईपासून पण क्लायमेट एकदम वेगळंच एकदम भारी मस्त. आलो आपल्या ही सपनाताई आहे माझी भाची. हे तिचे मिस्टर. फुल फॅमिली सगळी आपलीच मंडळी भेटलेली आहे आणि हे सगळे लोक व्हिडिओ बघतात. सगळे व्हिडिओ बघतात. सर्व बघतात. व्हिडिओ येतो म्हणून माहिती पण ही सगळी भाचे मंडळी या सुनबाई आणि ताई कुठे आहे आमची. ताईला पण घेऊ.